नमस्कार, रामकृष्ण हरी. आज षटतिला एकादशी या पवित्र दिवशी नाशिक भागामधील त्र्यंबकेश्वर या भागामधील ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्याचा तिथी असते. त्याच अनुषंगानं ब्रह्मगिरी संस्थान गौतम ऋषी संस्थान घोलपदरा गुरुवारी स्वामी श्रीरंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष झालं बीड परिसरातील असलेल्या पालवण या ठिकाणच्या या गौतम ऋषी संस्थानवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचं आयोजन केलं जातं. सर्व आबालवृद्धांना ब्रह्मगिरीच्या त्या प्रदक्षिणेला जाणं शक्य नसल्यामुळे आपल्या बीड भागामध्ये ही एक पर्वणीच आहे आपल्या बीडवासियांसाठी. ज्यांना त्या ब्रह्मगिरीला जाणं शक्य नाही त्यांना या ब्रह्मगिरी पर्वताची गौतम ऋषी संस्थानच्या ब्रह्मगिरी पर्वताची ही प्रदक्षिणा घालण्यासाठी ही एक पर्वणीच आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं नियोजन असते. लाखो भाविकांची रीग या आजच्या या तिथीला असते. गुरुवारी श्री स्वामी श्रीरंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व उपक्रम चालतो. गुरुवारी बाबा या ठिकाणी आहेत. बाबा पण दिसत आहेत. बाबा सर्व भाविकांना अगदी प्रसन्न भावनेनं आशीर्वाद देत आहेत. आणि बघू शकता तुम्ही आबालवृद्ध असतील, अनेक मातामौली असतील, या ठिकाणी या ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घेतल्यानंतर या त्र्यंबकेश्वर भगवानाचं मंदिर, नंतर गौतम ऋषींचं, नंतर पांडुरंगरायाचं आणि त्यानंतर फराळ करतात. ही सर्व व्यवस्था झाल्यानंतर फराळ करूनच या ठिकाणाहून भाविक जातो. सुंदर असा हा परिसर बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसर एक नंदनवन झालेला आहे. ज्या ठिकाणी कधीही अध्यात्माचा गंध नव्हता अशा परिसराला बाबांनी वारकरी संप्रदायाची पताका फडकावत हा परिसर एक धार्मिक आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीचा केलेला आहे. फार दूरवरून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात. सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी असतंय. आणि बांधकाम म्हटलं तर या ठिकाणी त्र्यंबकेश्वराचं हे सुंदर असं मंदिर आहे. आपण त्याचंही दर्शन घेऊयात. या ठिकाणी तारा अक्का बघा, या अशा आबालवृद्ध आजी पण या ठिकाणी या प्रदक्षिणेमध्ये सहभागी होतात. या ठिकाणी भाविकांना फराळ करण्यासाठीची ही मंडप व्यवस्था आहे. सुंदर पद्धतीनं हे सर्व नियोजन परिसरातील भाविकांनी स्वयंसेवक म्हणून केलेलं आहे. या ठिकाणी फराळासाठी साबुदाणा खिचडी आहे. सकाळपासून साबुदाणा खिचडी आणि फराळाचा भात या ठिकाणी सकाळपासून ही व्यवस्था आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं ही व्यवस्था स्वयंसेवक म्हणून भाविक करत आहेत.